देशातील सर्वात मोठ्या ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळणार आहे। आज ठाणे येथून टीबीएम मशीनद्वारे या प्रकल्पाचा शुभारंभ केला जाणार आहे। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत। 11.84 किलोमीटर लांबीच्या या मार्गामुळे ठाणे ते बोरिवली हा प्रवास केवळ 15 मिनिटात पूर्ण होणार असून सध्या लागणारा 60 ते 90 मिनिटांचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल। या कार्यक्रमाच्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन झालेलं आहे। मानपाडा येथे टीबीएम मशीनद्वारे या कामाचा शुभारंभ केला जातोय। ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचा आज शुभारंभ केला जातोय। टीबीएम मशीनद्वारे या कामाची सुरुवात होणार आहे। त्यामुळे ठाणे ते बोरिवली हे अंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये पार करता येणार आहे। सध्या 60 ते 90 मिनिटांचा वेळ लागतो, तो वेळ आता कमालीचा कमी होणार आहे। टीबीएमद्वारे ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा मार्गाच्या खोदकामाचा आरंभ आज होणार आहे। ठाणे आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असा मार्ग आहे आणि त्यामुळे या मार्गामुळे प्रवासाचा वेळ देखील कमी होणार आहे। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। अक्षय, एक महत्त्वाची उपलब्धी आहे ठाणे आणि पश्चिम उपनगरांना जोडणारी। जंगलाखालून जाणार आहे 1 लाख दैनंदिन लाभार्थी। हा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे, कारण की या प्रकल्पाची लांबी सुमारे 12 किलोमीटरची आहे। त्यापैकी किमान 10.5 किलोमीटर जो आहे तो भू अंतर्गत एक रस्ता आहे, ज्या रस्त्याच्या माध्यमातून हे दोन्ही शहरं जी आहे म्हणजे मुंबई आणि ठाणे ही दोन्ही शहरं त्यांची 2 टोकं ही जोडली जाणार आहेत। म्हणजे ठाण्यातल्या मानपाडा इथून हे भुयारी टनल जो आहे किंवा हा जो रस्ता सुरू होतो तो थेट निघतो बोरिवलीच्या इथे आणि याच्यामध्ये पूर्णतः संजय गांधी राष्ट्रीय प्रकल्प आहे, राष्ट्रीय उद्यान आहे आणि या उद्यानाच्या वरून हा कोणताही प्रकल्प नाही जाणार आहे। त्यामुळे या उद्यानाला कोणताही धोका मिळणार नाही, धोका नसणार आहे। दुसरा मात्र खाली हा जो प्रकल्प आहे जमिनीच्या खालून हा प्रकल्प जाणून त्यामुळे संपूर्ण संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे आहे त्यातली वनसंपत्ती असेल किंवा पशुप्राणी जे असतील त्यांना कुठेही धोका न करता हा प्रकल्प पूर्ण कार्यान्वित केला जाणार आहे। निश्चित, त्यामुळे जसं तू अक्षय सांगितलंस की मुंबई आणि ठाणे या 2 महत्त्वाच्या शहरांना जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे। अक्षय, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।